सर्वांना सस्नेह नमस्कार. समता सप्ताह आणि सामाजिक न्याय पर्व 2025 अंतर्गत दिनांक 7 एप्रिल रोजी व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प सादर करण्यात आलं. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर ओमप्रकाश बोबडे, स्टुडंट काउन्सिलर आणि मिलिंद तायडे या मुख्य वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत उत्तमोत्तम विचार पोहोचवले आणि करिअरच नाही तर स्वतःचं आरोग्य, व्यसनमुक्ती आणि सोबतच व्यक्तिमत्व विकासाचे धडेही दिले. मूवी बघतो, चित्रपट बघतो, अन्यथा तो मूवी फुकटात जरी दाखवला तरी आपण पाहत नाही. एखाद्या नोकरी आपण लागलो आणि आपलं मन जर त्या नोकरीत नसेल तर आपण ती नोकरी करत नाही, आपण सोडून देतो. तर तुम्हाला हे माहित पाहिजे की आपल्याला सांगणारा कोण आहे. सरांनी सांगितलं की सर उच्च विद्याविभूषित आहे, सर ज्याला म्हणजे आपण काउन्सिलर आहेत. अगदी बरोबर आहे. मी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो, तुमच्यापेक्षा वयानं लहान विद्यार्थी होतो, तेव्हापासून मी नोकरी करतोय. वयाच्या 18व्या वर्षी सरकारी नोकरीत मी लागलो. कोणत्या? ऑक्टोबर 1995ला मी गव्हर्नमेंट नोकरीमध्ये निवड मंडळाद्वारा सिलेक्ट झालो. तेव्हापासून माझा संघर्ष सुरू झाला की तू म्हणाल की हा माणूस आपलं का सांगतो, पहिले कोण आहे सांगणारा त्याचंही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की त्याचं बॅकग्राऊंड काय, तो का सांगतोय. जसं मी तुम्हाला आता हळूहळू विचारून घेईन की तुम्ही कोणत्या वर्गाचे आहात. तुमच्यापैकी बी किंवा बीटेकला कोण आहे हात वर का? बीटेकला कोण आहे? ठीक. BA ला कोण आहे हात वर? जोरांना मोठ्यानं हात वर करायचा. मी 8 तासाची ड्युटी करून आलेलो आहे तुमच्यासाठी. मी ड्युटी पूर्ण केली आणि नंतर इथे आलो, तरी मी तुमच्याशी संवाद साधतो. बरं मला सांगा, BSc ला कोण आहे? MBBS वगैरेला कोणी आहे का? BAMS ला? BAMS, MBBS, मेडिकल फील्ड, M.Pharm, D.Pharm नाही. B.Com ला कोण किती लोक आहे म्हटलं? अच्छा. आणखी कोणते ते D.Ed वगैरे? हा. लॉ ला कोण आहे? म्हणजे एकंदरीत माझ्या समोरचे जे ऑडियन्स आहे किंवा जे ऐकणारे आहेत ते जवळपास शिकणारे आहेत, 12वी नंतर ग्रॅज्युएशन करणारे आहेत. कुणी LLB करत आहे, कुणी B.Com करत आहे, कुणी BA करत आहे, कुणी ज्याला म्हणूया BTech करत आहे, BE करत आहे. ही नोकरी माझी 16 वर्षाची झाली. या ठिकाणी सुद्धा करिअर काउन्सिलिंग, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स, वेगवेगळे प्रोग्राम्स, शिक्षण चालूच ठेवलं. PhDचा गाईड झालो, विद्यापीठाचा रजिस्टर्ड PG टीचर आहो इतिहास विषयाचा. 8 विद्यार्थी जवळपास माझ्या अंडरमध्ये PhD करतात. 29 वर्ष सर्व्हिस पूर्ण झालेली आहे आणि आताही विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणावर किंवा प्रिन्सिपल म्हणा किंवा अजून कोणत्या पोस्टिंगसाठी असतील त्यासाठी पात्र आहोत आणि माझा संघर्ष अजून चालूच आहे. आणि मी विद्यार्थीच आहो आणि एक विद्यार्थी तुमच्यासोबत बोलत आहे असं समजूनच आता पुढचं मार्गदर्शन आपण सुरू. तुम्ही म्हणाल की बा सरांना बाकीच्या फील्डचा कुठला अनुभव आला, थोडं बॅकग्राऊंड सांगतो. मी जे विद्यार्थी तयार केले ते प्रत्येक फील्डमध्ये आहे. जे घरी शिकवले ते सुद्धा इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत. तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा चालवता आहात त्या वारसाचं काम मी आजपर्यंत सोडलेलं नाही. त्या अनुषंगाने ज्या ज्या विद्यार्थ्यांना मी मदत केलेली आहे, उदाहरणासहित मी काही नाव नाही घेणार पण उदाहरण देईन की तुमची परिस्थिती त्या विद्यार्थ्यांपेक्षा खरंच खूप चांगली आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त करिअरच्या वाटा शोधायच्या. करिअरच्या बाबतीत तुम्हाला फक्त समुपदेशन पाहिजे आहे. ज्या विद्यार्थ्यांना मी मदत केली त्याची जेवणाची झोपण्याची सोय नव्हती, आज ते ऑडिटर आहे. तुमची खूप चांगली आहे. माझा भाऊ जो आहे त्याने संघर्ष केला, MSc जिओलॉजी आहे, PSI झाला, 2-3 नोकऱ्या सोडल्या, आता आकाशवाणी केंद्राला तो प्रेक्स म्हणून काम करतो. माझ्या मिसेसची 4थी नोकरी आहे. पहिली PWD ला क्लर्क लागली, 2nd मंत्रालयात असिस्टंट लागली, 3rd तालुका निरीक्षक भूमी अभिलेख झाली, आता क्लास 1 CO म्हणून डेप्युटी कमिशनर आहे.
भावाची मिसेस सुद्धा PhD आहे. तुम्ही म्हणाल की हे का सांगतोय? त्या क्षेत्रातलं नॉलेज आहे. तुम्ही अर्ध्या तासात ज्याला ऐकत आहात ते असं नाही झालं पाहिजे की कोणीतरी गोड गोड मिठ्ठू सारखा आला, शायरी शेरोशायरी केली, 2-4 कहाण्या सांगितल्या आणि लगेचच मग काय पाहुणे आले निघून गेले. कर्म कुठे आहे? अनुभव काय? कुठून अनुभव देणार आहे? अनुभव येत नसतो. अनुभव हा घ्यायचा असतो. अनुभव पुस्तकात विकत भेटत नाही. अनुभवाचं पुस्तक नाही. म्हणून तुम्हाला नेहमी कसं आहे की जर तुम्हाला अनुभव येईल तरच तुम्ही टिकाल, नाही तर टिकत नाही. आणि जिथे आताही आपण जेव्हा मी काम करतोय त्यावेळेला अनेक मुलं आमच्या महाविद्यालयातली ही MPSC UPSC ची परीक्षा देतात. हा मोठा मित्रमंडळीचा गोतावळा आहे आणि प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती माझ्या ओळखीचा. हा झाला परिचय. आता बघा तुम्ही करिअर म्हणजे काय? तुम्ही मोठे काय? आणि ज्याला कुठे LLB करायचं त्याचं काय करिअर आहे? तो काय वाटा शोधू शकतो? तुम्ही या संस्थेमधून निघून गेल्यानंतर, BA झाल्यानंतर, LLB झाल्यानंतर, BTech झाल्यानंतर, BE किंवा ME झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही काय करणार? तुम्हाला काय वाटते की मी BA केल्यानंतर सर मी हे करणार आहे का? कोणी सांगा. पोस्टिंग भरतो, डिफेन्सची पोस्टिंग भरते, UPSC ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टिंग भरते. त्यानंतर MPSC याच्यामध्ये क्लर्क पासून, टॅक्स असिस्टंट पासून डिप्टी कलेक्टर पर्यंत, तहसीलदार, BDO, CO, तालुका निरीक्षक, भूमी अभिलेख असो की अकाउंटंट असो, या सर्व पोस्टिंग MPSC मार्फत महाराष्ट्र राज्यात किंवा प्रत्येक स्टेट बोर्ड कमिशन कडून भरल्या जातात. त्यानंतर आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन. तुम्ही दिल्लीला गेले तर तिथे सेंट्रल CGO आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे स्टाफ, कर्मिक स्टाफ भरणारी, भारतातल्या प्रत्येक ऑफिसला सेंट्रल गव्हर्नमेंटला लागणारा स्टाफ जो भरला जातो तो SSCच्या माध्यमातून भरला जातो. त्याच्यानंतर मोठी यंत्रणा आहे रेल्वे एवढी मोठी यंत्रणा आहे की रेल्वेचे काही लोक तर रेल्वेला दोष देतात की 4 वर्षांआधी आम्ही अर्ज भरला केला होता आणि 4 वर्षांनंतर त्याचा रिझल्ट आला. रेल्वेच्या मॅन्युअल डॉक्युमेंटमध्येच लिहिलेलं आहे रेल्वेला जेवढ्या जागा भरायच्या असतात त्या 4 वर्ष पहिले काढायच्या असतात आणि त्याची अपॉइंटमेंट 4 वर्षानंतर भरायची असते. लोक असं समजतात काय बोगस कारभार आहे. रेल्वे आहे एवढी मोठी. रेल्वे हे जे इन्स्टिट्यूट आहे इंडियन रेल्वेचं हे एवढं मोठं आहे की त्यांना पूर्ण देश सांभाळावा लागतो. रेल्वे बोर्डाला त्याचे झोन आहेत, त्याच्यानंतर त्याचे उपझोन आहेत आणि रेल्वे सारखं तत्पर काम विमानतळाचंही नाही आहे, त्याच्यापेक्षाही मोठं आहे. कारण रेल्वेचा अपघात झाला तर एकदम 400-500 माणसं मरतात, लाखो करोडोची हानी होते. विमान गेलं तर एकच विमान जाईल, 70-80-100 लोक जातील. एका डब्याचा 70-80-100 लोक असतात. खूप डोळ्यात तेल घालून काम करणार आहे. त्यांचा स्टाफ हा असा ऐरा गवाळ्यासारखा भरत नाही. मग आपल्याला असं वाटतंय आमचा तर नंबरच लागत नाही. तुमचा नंबर लागू शकतो पण तुमची तेवढी ॲबिलिटी पाहिजे. दुसरं आहे LIC खूप मोठं जाळ आहे. तुम्ही BCom असाल, BE असाल, MBA असाल, तुम्ही BA असाल, कोणतीही डिग्री घेतली असेल तरी तुम्हाला रेल्वेत नोकरी भेटते, LICत नोकरी भेटते, पोस्टात नोकरी भेटते. पोस्ट सुद्धा टॉप टू बॉटम आहे. UPSC सुद्धा तुम्ही कोणतीही नोकरी तुमच्या साध्या ग्रॅज्युएशनच्या भरोशावर घेऊ शकता, सोडून फक्त इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. फॉरेस्ट सर्व्हिससाठी सायन्स ग्रॅज्युएट किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट लागतात. आणि इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस मोठे मोठे सेक्शन इंजिनियर असतात, 1 सेकंदही लाईन जात नाही रेल्वेची. चुकून जर ट्रिप आउट झाला तरच लाईन जाते. हे सगळं पाहणारे जे एक इंजिनियर असतात खूप शार्प असतात. जसं आता एक जो पंबन ब्रिज बांधलेला आहे ना त्याच्या इंजिनिअरिंगनं बघा, मोदींनीच त्याचं उद्घाटन केलं, भूमिपूजन, आणि मोदींनीच उद्घाटन केलं. त्या इंजिनिअरिंगला तुम्ही लक्षात घ्या कसं दिमाग लावलं असेल. अशा पद्धतीने बोबडे सरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर संबंधी आणि प्लेसमेंट संबंधी, जॉब संबंधी विविध मार्गदर्शन प्राप्त झाले. आभार प्रदर्शन आणि वक्त्यांचे धन्यवाद देऊन त्यांचा सत्कार करून या कार्यक्रमाची सांगता झाली. या मार्गदर्शन सत्राचा आणि व्याख्यानाचा आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.